बच्चू कडूं विरुद्ध न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे। सुनावणीला सातत्यानं गैरहजर राहिले म्हणून हे अटक वॉरंट जारी करण्यात आले। बच्चू कडू आज सत्र न्यायालयात हजर राहणार का याकडे लक्ष असेल तर 2018 मध्ये बच्चू कडूंनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं होतं। नागपूरच्या आमदार निवास परिसरात हे आंदोलन करण्यात आलं होतं। बच्चू कडू हे आज सत्र न्यायालयात उपस्थित राहतात का, हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। सातत्यानं सुनावणीला गैरहजर राहिले, हजेरी लावली नाही म्हणून बच्चू कडू यांच्या विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। 2018 साली त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने हे वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। अधिकचे तपशील आपण त्यांच्याकडून घेऊ। जितेंद्र, विक्रांत, 2018चं हे प्रकरण आहे। 2018 मध्ये नागपुरात आमदार निवास जे आहे त्यावर बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार आक्रमकपणे आंदोलन केलेलं होतं। गच्चीवर चढून काही तासांसाठी आमदार निवास पूर्ण वेठीस धरलेलं होतं। त्यानंतर जे आहे पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या 10 समर्थकांवर गुन्हे दाखल केलेले होते आणि प्रकरणाचा तपास करून न्यायालयात खटलाही दाखल केलेला होता। मात्र या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सतत अनुपस्थित राहिल्याने कोर्टाने अखेर बच्चू कडू यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना बच्चू कडू यांना कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता बच्चू कडू कोर्टासमोर आज हजर होणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बच्चू कडू हजर होतात का याकडे आपलं लक्ष असेल। जितेंद्र, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।